आणि त्याकरता मुखाने जोरातला आणि गेल्या वर्षी सांगितलं होतं तसं जोरात हाताने टाळी वाजवायची, कारण टाळीचं महत्व फार मोठं आहे. टाळीचं महत्व सांगताना आमचे मोरोपंत बारामतीचे महत्वाचे असणार. आमचे बारामतीचे मोरोपंत म्हणतात टाळी मृदुर मणीशी, टाळी मृदुर मणीशी उच्च स्वरे करटाळी, उच्च स्वरे करटाळी भाकरी करिता टाळी, भाकरी करिता टाळी प्रेमी मित्रासी देवो. टाळी टाळा टाळी करिसो नर, टाळा टाळी करिसो नर मग तो काळ त्यास कवटाळी, टाळा टाळी करिसो नर मग तो काळ त्यास कवटाळी. म्हणून जी टाळी शुद्ध टाळी जन्मो वाजवा कीर्तनाधरी टाळी. जय तर अशाच नाहीये, एवढा मोठ्याने आवाज कापला पाहिजे. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय
झाले. भरताला मी वचन दिलंय. काय वचन दिलंय? की जो 14 वर्षानंतरचा येणारा पहिला सूर्योदय, त्या सूर्योदयाला जर मी अयोध्येत आलो नाही तर तुला जे वाटेल ते तू कर असं सांगितलेलं होतं. भरत दादा म्हणाले होते, रामदादा तुम्हाला मी आताही विनंती करतोय की माझ्या आईने दिलेल्या एका वचनापायी तुम्हाला 14 वर्षांचा वनवास भोगावा लागतोय. असं करू नका, परत या. पण तेव्हा माझं तुम्ही ऐकलं नाहीये. ज्या दिवशी 14 वर्ष पूर्ण होतील त्यानंतरचा होणारा पहिला सूर्योदय, तेव्हा जर तुम्ही मला अयोध्येत दिसला नाही तर मी लवकरच चिता रचेल आणि त्यात स्वतःला अग्नी समर्पित करून घेईल. त्याच्यामुळे 14 वर्ष पूर्ण होत आलेली होती. रावण संपला होता. आता करायचं काय होतं? लंकेतून अयोध्येत दक्षिणेकडून उत्तरेकडे परत जायचं होतं. मार्गक्रमण करत जात जात असताना अनेक ऋषींच्या आश्रमात थांबायचं होतं. त्यात कुठेही उशीर नको व्हायला. त्याच्यामुळे जर 14 वर्षानंतरचा पहिला सूर्योदय झाला तर मात्र आपली काही खैर नाही, कारण भरत दादा अग्नी समर्पित करणार. आणि त्याच पद्धतीने झालं. जशी 14 वर्ष पूर्ण व्हायला आता 2 दिवसांचा फक्त कालावधी राहिला. इथे भरत दादाने काय करावं तर खरोखरची चिता रचायला प्रारंभ केला. आणि चितेभोवती ठरवलं की 2 दिवस आता मी चितेभोवती प्रदक्षिणा घालणार आणि ह्या 2 दिवसात जर रामराय आले नाही तर तिसऱ्या दिवशी अग्नी प्रज्वलित करून स्वतःला समर्पित करणार. म्हणून सतत मुखाने रामनाम रघुपती राघव राजा कितीही जरी तू जवळचा असलास, प्रिय असलास, तरी रामरायांना प्यारी काय तर सोन्याची लंका आहे. ती सोन्याची लंका सोडून तुझ्या दगडी अयोध्येत येतील का रे? असो म्हटल्यानंतर भरत दादा प्रश्नचिन्हात बघायला लागले की हे काय बोलतायत. तर त्यावरती भरत दादांनी ठरवलं कदाचित त्यांना लक्षात येत नसावं ते कोणाबद्दल बोलतायत. म्हणून परत मुखाने गजर चालू ठेवला. रघुपती राघव राजा राम
देता पावन सीताराम. आणि आता मात्र डोळ्यात अश्रुधारा बघतात. रामा खरंच हे म्हणतात तर खरं नाही ना होणार? तू नाही ना थांबणार तिथे? नाही नाही, एक मन सांगताय माझा दादा आहे तो, एकवचनी, एक पत्नी, एक बाणी असणारा माझा दादा आहे. तो काही गेला माझी फसवणूक करणार नाही हो. आमची संस्कृती दादांची फसवणूक न करणारीच आहे. परंतु आताच्या काळात अशी झालेली सगळी परिस्थिती आहे. इकडे आता रामराय यायला निघाले. आता मात्र मारुतीरायांनी परत सांगावं, अरे वेड्या थांब, असं चितेत अग्नीत समर्पित करू नकोस. त्यापेक्षा आई माझ्या सीट तुला देतो, राज्य स्थापन कर, बहुमताचं सरकार तुझं बसेल, शत्रुघ्न सोबत आहेच आणि लक्ष्मण पण काही तिथे नाही थांबणार. तुम्ही तिघं मिळून युती घडवा, आघाडी घडवा. पंढरीनाथ महाराज की जय. काही करा, आपण तीनच पक्ष आहेत. असं करून तुम्ही तिघांचं राज्य स्थापन करा. आता मात्र भरत दादा चिडले. ते म्हणाले, बराच वेळ झाला मी तुमचं ऐकून घेतलं, आता मात्र मी अजिबात ऐकून घेणार नाही. तुम्हाला समजतंय का कोणाबद्दल बोलताय? ते जगन्नियत जगाला चालवणारे श्रीराम आहेत, दशरथ राजांचा तो मुलगा आहे. अहो आईचं वचन पाळण्याकरता 14 वर्ष तिकडे गेलेले ते का असं माझं वचन मोडतील? ते असं काही करणार नाहीत. त्यामुळे तुम्ही काळजीच करू नका. आता मात्र मारुतीराय म्हणाले, जा, येतच नाही तुझा राम. आता मात्र भरत दादा चिडले. रघुपती राघव राजा राम सीताराम, रघुपती राघव राजा राम सीताराम, रघुपती राघव राजा राम सीताराम, रघुपती राघव राजा राम सीताराम. आणि भरत दादा म्हणाले, आता मी तुम्हाला शेवटचं सांगतो, परत हे काही बोलला तर मात्र मी आता तुमची गैर करणार नाही. आणि आता जो मी तुमची गैर केली नाही तर तुमचं किंवा माझं कोणाचं तरी इथे काहीतरी होईल. तुम्ही आता चाटायचं बाजूला व्हा. तेवढ्या वृद्ध व्यक्तीने म्हणायला द्यावं, आता तर रामाबद्दल बोलला तो येणार नाही. आणि म्हणता काय रघुपती राघव राजाराम? अरे वा रे वा, हे कसं काय चालेल? इलेक्शन जवळ आल्यावर राम राम म्हणायचं असं नाही जमणार. जर काय 365 दिवस राम म्हणला तर आम्ही वोटिंग करू. श्रीराम नुसतं हाताने म्हणून चालणार. तर मारुतीरायाने स्वतःच खरं समोर द्यावं. आणि मनोजमं मारुततुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. असं असणारं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं हे रूप समोर आलं. आता दोघंही प्रदक्षिणा करतायत.
आणि त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार असं म्हणत 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 रामराय पुढे 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 येऊन सरकले आणि अखेरीस अयोध्येत पोहोचल्यानंतर सगळ्या लोकांना प्रचंड आनंद झाला. सगळ्या ऋषीमुनींनी आनंदाचं वातावरण तयार करावं, ऋषींनी पुढे यावं, विजय तिलक लावावं. त्यानंतर साक्षात राज्याभिषेकाचं जे मुकुट आहे ते मुकुट रामरायांच्या डोक्यावरती मस्तकी धारण करावं. आणि असं करत 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 रामराय तिथे येऊन पोहोचलेले होते. आता करायचं काय? रामराय येऊन बसलेले होते 14 वर्षांनंतर पुन्हा एकदा, म्हणून निश्चित स्वरूपाने गजर झालाच पाहिजे. सगळ्यांनी माझ्या मागून गजर करावा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम 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 जय राम. इतकं मंगलमय वातावरण आलं की सगळ्या लोकांना आनंद झाला. कौशल्या मातेला काय आनंद झाला असेल? 14 वर्षांनी माझा मुलगा माझ्याकडे परत आलाय. त्या माऊलीचं मन अतिशय भरून आलेलं होतं. रामरायांचं मन भरून आलं होतं. का तर 14 वर्षांनी मी माझ्या मातेला भेटलो. सीतामातांना आनंद झाला होता. 14 वर्ष वल्कल नेसून तिकडे अरण्यात होते. आता अयोध्या साम्राज्याची साम्राज्ञी झालेली आहे. सुमित्रा मातांना आनंद होता. राम आलाच आहे, लक्ष्मण आलाय, उर्मिला मातांना आनंद झालेला होता. अशा सगळ्या परिस्थितीत कणकणी मातांच्या डोळ्यातून घडा अश्रू वाहतायत का? अरे माझ्या एका वचनामुळे, माझ्या एका चुकीमुळे तुला 14 वर्ष जावं लागलं रामा. मला माफ कर. आता मला देखील आनंद झालाय. सगळे लोक आनंदाचं वातावरण साजरं करतायत. श्रीराम जय राम जय राम, 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 श्रीराम जय राम जय राम. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान के राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान के. आणि आता राजसिंहासनाला प्रारंभ होणार होता. प्रथम ऋषीमुनी बसले. त्यांच्या शेजारी शत्रुघ्न, त्यांच्या शेजारी सीतामाता, त्यांच्या शेजारी साक्षात रामराय, त्यांच्या पुढे लक्ष्मण दादा, त्याच्या पुढे भरत दादा आणि सगळ्यात शेवटी हृदय कोण जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठं मारुतीराय. श्रीराम जय राम जय राम, 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 श्रीराम जय राम जय राम. आणि आता पुढची प्रोसेस काय? तर पुढची प्रोसेस सगळ्यांनी शांततेत आता रामरायांना सिंहासनाधीश्वर करण्याचे मंत्र म्हणायचे. कुठले मंत्र? नारद या कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे असणारे. रत्नजडिता सिंहासन, रत्नजडिता सिंहासन, रत्नजडिता सिंहासन, वरी शोभे रघुनाथ
सिंहासनावर आमचे रामराय विराजलेले पश्चात भागी लक्ष्मण वामान गीते सीतामाई. आता करायचं काय तर सगळी जनता आतुर झालेली होती की मला भगवंताकडून प्रसाद मागून घ्यायचा आहे, मला भगवंताकडून तीर्थ मागून घ्यायचं आहे. त्याकरता सगळे आतुर झालेली होती. म्हणून तीर्थचरणीचे
वासुदेव महाराजांची स्वारी सगळ्यात प्रथम निघावी. आता मारुतीरायांना म्हटलं बरोबर आहे, वासुदेव महाराज पहाटच्या पारी येतात म्हणून पहिला प्रसाद त्यांना मिळाला. आता चिंताच नाही, नाव सुद्धा घ्यायची गरज नाही. म्हणून मारुतीरायांच्या मनात पुन्हा एकदा विचार चक्र सुरू झाली. इतक्यात कोण आलं तर आमच्या महाराष्ट्राने नंबर लावला. आमचे दिंडी गजर करत माऊली पुढे पुढे सरसावल्या. आता मारुतीरायांच्या लक्षात आलं बरोबर आहे, वासुदेव पहाटाच्या पारी येतो म्हणून तो पहिला. कीर्तन चाललंय कुठे महाराष्ट्रात, त्यामुळे बुवा पहिलं महाराष्ट्राचं घेणार म्हणून तो दुसरा योग्य आहे. पण आता त्यांना वाटलं तिसरा नंबर माझा. पण आता तिसरा कोण आलं, काठीनं भांगड्या मला मी शत्रूला येऊ द्या की आणि बुवाला पाणी पिऊ द्या की. झालाय आता त्यानंतर धनगर
मारुतीरायांनी विचार केला, बरोबर आहे, महाराष्ट्रातलं आराध्य दैवत असणारं सगळं आहे, म्हणून तिसरा तो आला. आता जुन्या एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे चौथीची स्कॉलरशिप मलाच मिळणार, कारण आता 5वी आणि 8वीची झाली, आमच्याकडे 4थी 7वीला होती, त्यामुळे आता 4थीची स्कॉलरशिप जाऊन मीच पटकावणार. पण कोण आला? सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर सत्य उतारा अंगी बाणून अवघा सारिला तमोगुण किंचित राहिली फुण फुण शांत केली जनार्दने पंढरीनाथ महाराज की जय. अहो महाराज, म्हणजे सत्य उतारा घेतला की असं नाचत जाता होतं येतं वय? अरे खरंच आहे ते. जर आपल्या अंगात वाईट गुणांचा प्रादुर्भाव जर असेल तर लंगडत आपण चालत असो. पंढरीनाथ महाराज की जय, श्रीराम जय राम जय जय राम म्हटलं की त्याचं दर्शन मिळालं की लंगडत येणारा माणूस पुताना सेवेकरी नाचत नाचत पुढे पुढे निघून जातो. याकरता काय सांगायचंय तर सर्वात महत्वाचं आहे, गांभीर्याने विचार करण्याची गोष्ट आहे की हिंदू धर्माचं जर आपल्याला चांगलं पाहायचं असेल तर त्याकरता आपण प्रयत्न केले पाहिजेत. नुसतंच शस्त्र घेऊन उपयोग नाही आणि नुसतंच शास्त्र घेऊन सुद्धा उपयोग नाही. शस्त्र आणि शास्त्र दोघांचं मिलन आहे. अनेकदा आपल्या मनात विचार येतो की अरे मी हे केलं तर काय होईल, मी ते केलं तर काय होईल. पण तुकोबांनी सांगितलंय, नाठाळाचे माठी माथी म्हणून काठी, अशा पद्धतीने आपलं वर्तणूक पाहिजे. एवढंच काय, जर तुम्ही देवपूजा करताय आणि हाच असा जो आता लग्नात जाणारा विंचू आहे अर्थात तमोगुण आहे तो आला तर काय करायचं? देवाऱ्याशी विंचू आला, देवाऱ्याशी विंचू आला, देवपूजा नावडे त्याला, देवपूजा नावडे त्याला, तिथे पैजाराचे काम. मला विचार नाही पाहिजे, आपण पूजा करतोय तिथे पैजाराचे काम करायचं काय आहे? ज्याची आपल्या धर्मावर वक्र दृष्टी आहे, जो रामाला मांसाहारी म्हणतोय. अनेक जण येऊन वक्तव्य करतायत, तुम्ही आयुष्यात कधी जय श्रीराम म्हटलेलं नाहीये. अनेक लोक येऊन वक्तव्य करतायत की औरंगजेब होता म्हणून शिवाजी महाराजांना किंमत होती, इथपर्यंत हिंमत होतीये. अनेक जण येऊन वक्तव्य करतायत की औरंगजेब देशाभिमानी होता, त्याने देशाचं चांगलं व्हावं याकरता स्वतःचं आयुष्य व्यतीत केलं. अशाला तुकोबांनी सांगितलंय काय? अधमासे अधम आणि आता परत तोच विनोदी प्रश्न, मारुतीरायांनी कुठून तयार राहावं का? तर आता माझाच नंबर येणार आहे. कदाचित गोवा अपडेट झालाय, जुन्या पॉलिसी प्रमाणे स्कॉलरशिप दिली नाही, पण नव्या
एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे स्कॉलरशिप देणार म्हणजे आता माझाच नंबर येणार पण तसं झालं नाही कोण आलं नदीच्या पल्लाड आशीर्वाद मिळत नाहीये करायचं काय झालं बुवाची जुनी पण पॉलिसी राबवून झाली नवी पण पॉलिसी राबवून झाली पहाटेच्या पारी येतो वासुदेव तो पहिला झाला बुवा महाराष्ट्राचा कीर्तन महाराष्ट्रात म्हणून दुसरा दिंडी गजर झाला त्याच्यानंतर धनगर आणि संस्कृती झाली त्यानंतर उतारा सेवेकरी झाली त्याच्यानंतर आता वाघ्या मुरळी अर्थात आपल्या अखंड महाराष्ट्राचं दैवत खंडोबा आपला जेजुरीचा खंडोबा त्याची आराधना झाली आता नंबर माझाच येणार असं लक्षात आलं शिलेदाराने सावं नाव पुकारावं आता कोण पुढे येणार तर कीर्तनकार साक्षात पुढे येणार जय जय टोपा रमाई जय जय टोपा रमाई जय जय टोपा रमाई जय जय टोपा रमाई जय जय टोपा चला बुवा दमला म्हणजे 7वा नंबर तरी माझाच येणार म्हणून मारुतीराय मनात विचार करतायत की हा बुवा जुन्या काळातला नाहीये पण त्याच्यावर स्कॉलरशिप 7वीला होती म्हणजे 7वा नंबर माझाच येणार एवढ्यात कोण आलं तुझे अंगीचा
माझा नंबर कधीच लागणार नाहीये. म्हणजे निवडून आल्यावर कार्यकर्त्याला मात्र विसरले. म्हणजे आमचे रामराय सुद्धा आता राजकारणी झाले. लक्षात आलं बहुतेक मी पण सतरंजाच उचलणार. कधी माझ्या नावाने सीट येणार नाही. आता करायचं काय? काहीतरी आपण सुप्रीम कोर्टात गेलं पाहिजे. आपली निशाणी आपल्याला आलीच पाहिजे. आणि रामरायांनी सांगावं घाबरू नये. योग्य त्या ठिकाणी निशाणी जाऊन पडलेली आहे. पंढरीनाथ महाराज की जय. म्हणजे काय बुवा? आत्ताच काही नाही ना बोलत. छे आचारसंहिता आहे. आताच कसं बोलणार? शक्यच नाही. आपण त्या युगातलं बोलतोय. या युगातलं बोलायचं नाही. पण एकच मागणं काय? चिखल तंतक बाजूला होऊन दे आणि चिखलातून जे वर येतं ते येऊन दे. पंढरीनाथ महाराज की जय. आणि असं करत 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 बाळ संतोष सुद्धा येऊन निघून गेला. आता करायचं काय? जुनी पॉलिसी पण गेली तेल लावत, नवीन पण गेली तेल लावत. सीता माता मात्र मनात विचार करताय की हो तुम्ही एकाला विसरला, मारुतीला काहीच नाही बरं दिलं. रामरायांनी गोड उत्तर द्यावं. अगं जानकी, अख्ख्या या विश्वात अशी माझ्याकडे गोष्टच नाहीये ग की मी जी मारुतीला देऊ शकेन. त्याच्यावर माझे त्याच्यावरती आणि त्याचे माझ्यावरती इतके आमचे प्रेमाचे संबंध आहेत. माझ्याकडे गोष्टच अशी नाही ग की जी मी त्याला देईन आणि तो खुश होईल. सीता मातांनी सांगावा हो पण आपला मारुती लहान आहे. मगासपासून मी मजा बघतीये. बुवांनी वासुदेवाला नाचवलं ते बाळ संतोषापर्यंत बुवा नाचत आला स्वतः. पण मारुतीरायांचं काही नाव घेईना. आता करायचं काय? आता मारुतीराय मनात विचार करतायत पुढे जाऊ का नको, जाऊ का नको असं म्हणत म्हणत आता मारुतीराय स्वतःच पुढे पुढे जायला सरसावले आणि सीता मातांच्या इथं जाऊन उभे राहिले. सीता माता म्हणतात अहो आता तरी त्याला काहीतरी द्या. रामराय देत नाही म्हणून सीता मातांनी स्वतःच्या गळ्यातला कंठा काढला आणि मारुतीरायांना घेऊन टाकावा. लक्षात आलं की आता करायचं काय? मारुतीराय बघतायत अरे हार तुला नवरत्नांचा जानकीनं घातला. दाविलेस फोडून मोती राम कुठे आला. दाविलेस फोडून मोती राम कुठे आला. मारुतीराय एक म्हणी जाऊन बघतायत का त्या नवरत्नांमध्ये स्वतःच प्रतिबिंब दिसतंय. नाही आणि ज्याच्यात राम नाही ते वस्तूच माझी नाही. म्हणून एक एक मोती घ्यावा, तोंडात पडावा, पटकन जाऊन खाली फेकून द्यावा. विडा ग्रहण करायचा आहे. जेवण आपलं झालेलं आहे, महाप्रसाद दुपारचा झालेला आहे. आता तुला काय ग्रहण करायचं आहे? विडा घ्यावो रामराया, विडा घ्यावो रामराया, महाराज राया, विडा घ्यावो
असणार सगळं आहे म्हणून तिसरा तो आला. आता जुन्या एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे चौथीची स्कॉलरशिप मलाच मिळणार, कारण आता 5वी आणि 8वीची झाली. आमच्या वेळेला 4थी 7वीला होती, त्यामुळे आता 4थीची स्कॉलरशिप जाऊन मीच पटकावणार. पण कोण आला? सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर सत्य उतारा अंगी बाणून अवघा सारिला तमो गुण किंचित राहिली फुण फुण शांत केली जनार्दने पंढरीनाथ महाराज की जय. अहो महाराज म्हणजे सत्य उतारा घेतला की असं नाचत जाता होतं येतं वय. खरंच आहे ते. जर आपल्या अंगात वाईट गुणांचा प्रादुर्भाव झाला असेल तर लंगडत आपण चालत असो. पंढरीनाथ महाराज की जय, श्रीराम जय राम जय जय राम म्हटलं की त्याचं दर्शन मिळालं की लंगडत येणारा माणूस उताना सेवेकरी नाचत नाचत पुढे पुढे निघून जातो. याकरता काय सांगायचंय तर सर्वात महत्वाचं आहे, गांभीर्याने विचार करण्याची गोष्ट आहे की हिंदू धर्माचं जर आपल्याला चांगलं पाहायचं असेल तर त्याकरता आपण प्रयत्न केले पाहिजेत. नुसतंच शस्त्र घेऊन उपयोग नाही आणि नुसतंच शास्त्र घेऊन सुद्धा उपयोग नाही. शस्त्र आणि शास्त्र दोघांचं मिलन आहे. अनेकदा आपल्या मनात विचार येतो की अरे मी हे केलं तर काय होईल, मी ते केलं तर काय होईल. पण तुकोबांनी सांगितलंय नाठाळाचे माथी म्हणून काठी, अशा पद्धतीने आपलं वर्तणूक पाहिजे. एवढंच काय, जर तुम्ही देवपूजा करताय आणि हाच असा जो आता लग्नत जाणारा विंचू आहे अर्थात तमोगुण आहे तो आला तर काय करायचं. देवाऱ्यासी विंचू आला, देवाऱ्यासी विंचू आला, देवपूजा नावडे त्याला, देवपूजा नावडे त्याला, तिथे पैजाराचे काम. मला विचार द्यायला पाहिजे, आपण पूजा करतोय तिथे पैजाराचे काम करायचं काय आहे. ज्याची आपल्या धर्मावर वक्र दृष्टी आहे, जो रामाला मांसाहारी म्हणतोय. अनेक जण येऊन वक्तव्य करतायत तुम्ही आयुष्यात कधी जय श्रीराम म्हटलेलं नाहीये. अनेक लोक येऊन वक्तव्य करतायत की औरंगजेब होता म्हणून शिवाजी महाराजांना किंमत होती, इथपर्यंत हिंमत होतीये. अनेक जण येऊन वक्तव्य करतात की औरंगजेब देशाभिमानी होता, त्याने देशाचं चांगलं व्हावं याकरता स्वतःचं आयुष्य व्यतीत केलं. अशाला तुकोबांनी सांगितलंय काय, अधमासी अधम आणि आता परत तोच विनोदी प्रश्न, मारुतीरायांनी कुठून तयार राहावं का. तर आता माझाच नंबर येणार आहे. कदाचित गोवा अपडेट झालाय, जुन्या पॉलिसी प्रमाणे स्कॉलरशिप दिली नाही, पण नव्या एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे स्कॉलरशिप देणार. म्हणजे आता
नदीच्या पलाड संपन्न होत चालल्याच्या दिशेने मार्गक्रमण करतोय. आता महत्वाचं काय तर सर्वात महत्वाचा सामाजिक शिरस्ता जो असतो. अर्थात मला जेवढी आमची झिराळी दाताराळी जशी नेहमीची आहे तसंच मला तळा सुद्धा आता नेहमीच झालेला आहे. कारण विश्वस्त मंडळाने विश्वास ठेवला आणि हॅट्रिकचं माझं 3 वर्षाचं एक पुण्य वर्ष पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर सक्ती नाही केली तर प्रेम दाखवून अजून 3 वर्षाचं ऍग्रीमेंट करून टाकलेलं आहे. म्हणजेच डबल हॅट्रिक पांडुरंगाच्या चरणी मला अर्पण करण्याची ती संधी आहे. अजून महत्वाची गोष्ट या उत्सवाचा पहिला दिवस कार्तिकी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाच्या कृपेने 126वी कीर्तन सेवा मी इथे पांडुरंगाच्या चरणी सादर केली. त्याबद्दल एक वेगळाच आनंद आहे. अजून महत्वाची आता गोष्ट की जरी कितीही सगळे आपण आपलेच असलो तरी सामाजिक शिरस्ता आहे. विश्वस्त मंडळाने इथे मला सलग 3 वर्ष कीर्तन करण्याची संधी दिली आणि अजून 3 वर्ष देणार आहे. त्याबद्दल विश्वस्त मंडळाचे मी हार्दिक हार्दिक आभार मानतो. आणि सगळ्यात महत्वाचं रोजचं कीर्तन रमतं कशामुळे तर नवविधा भक्तीतली पहिली भक्ती श्रवणम. इतका छान श्रोता वर्ग जर असेल तर कीर्तन करायला जास्तीत जास्त मजा येते. आपण रोज बहुसंख्येने इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. अजून कीर्तन रंगत कशामुळे तर हातामुळे हा हार्मोनियमचा तो तबल्याचा आणि आज सा पण आलाय साईड कीर्तनचा. असं असणार 4 दिवस संवादिनीवर साथ करणारे आठवले सर, तबल्यावर साथ करणारे आमचे मित्र निखिलजी कुंडे आणि साईड कीर्तनात साथ करणारे श्रीराम दादा. बरं तिघांचे आभार मी मानू शकत नाही कारण माझं जेवढं वय आहे त्याच्यापेक्षा दुप्पट यांचा अनुभव आहे या दोघांचा. तर मी त्यांचे आभार काय म्हणणार आणि तबलजीचे आभार मी काय म्हणणार. माझंच वय 23 आहे त्यातून वजा 5 करा तर याचं वय आहे त्याबद्दल त्याचेही आभार मी काय म्हणणार. पण एक सामाजिक शिरस्ता म्हणून सगळ्यांचे आभार मानतो. आणि अजून महत्वाचं उद्या बुवा परत यावा अशी सगळ्यांची इच्छा असते पण बुवाचं नरड शाबूत राहावं हे फक्त आमच्या माईवाल्या दादांची इच्छा असते. 4ही दिवस शेवटी न असता कार्यक्रम पार पडला त्याबद्दल आमच्या माईवाल्या दादांचे आभार. उत्कृष्ट प्रकाश योजना केली त्याबद्दल त्यांचे आभार. आणि ज्ञात अज्ञातपणे कोणाचे अजून आभार मानायचे राहिले असतील. बरं रोज अतिशय सुंदर पाहुणचार इथे होत होता. रोज कुठेही गेलं तरी चहा नाश्ता होत होता आणि त्यानंतर कीर्तन सभेला प्रारंभ होत होता. आणि आज आमचा 20 जणांचा ताफा कोलतेकर काकूंच्या घरात जाऊन धडकलो. तिथेच सगळे रंगरंगोट्या करायला बसलो. छान कपडे परिधान केले. असंच प्रेम आपल्यात कायम होतं आहे आणि राहील. त्याबद्दल आता आपण जरी आपले असलो तरी ज्ञात अज्ञातपणे कोणाचे आभार मानायचे राहिले असतील तर त्यांचे आभार मानायचे. आणि झालेली कीर्तन सेवा पांडुरंगाच्या चरणी 4ही पुष्प अर्पण करायची. फक्त
एकच आता महत्त्वाची माझी विनंती की आपण सर्व वयाने ज्येष्ठ श्रेष्ठ मला अजिबात अनुभव नाही, जर इथे काही चुकलं असेल तर जे चुकलंय ते इथेच विसरावं, जे बरोबर आहे ते जाताना सोबत घेऊन जावं. अजून एक 10 दिवसापूर्वी ऐन दिवाळीत टॉन्सिल्स डिटेक्ट झाले, त्याच्यामुळे पाणी गिळताना पण त्रास होत होता, घशाला प्रचंड सूज झाली होती, आताही प्रचंड सूज आहे म्हणून पाणी पिताना मला हात असा ठेवून प्यावं लागते. अशा परिस्थितीत 4 दिवसात कुठेतरी स्वर कदाचित वर खाली झाला असेल तर ते आपण समजून घ्या, माफ करा, कराल ना? हो म्हणायचं, हो. असं करून आपण निश्चित स्वरूपाने पुन्हा एकदा पुढच्या वर्षी अशाच पद्धतीने आपल्याला भेटायचं आहे. तिथपर्यंत झालेली कीर्तन सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करताना एकच मागणं मागायचं आहे, जे आमच्या सर्वांनी मागलं, जे आमच्या सर्व मुनींनी मागलं, जे आमच्या पूर्वजांनी मागलं, जे सज्जनांनी मागणं मागितलं, तेच मागणं आपल्याला मागायचं आहे. तत्पूर्वी एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते की अक्षरशः हे जे काही घडलंय, आता जे कोणी पात्र नाचत येत होते किंवा पहिले इथे येऊन बसले, कुठेही आमची एकदाही कंटिन्यू प्रॅक्टिस झालेली नाही. अशा पद्धतीच्या प्रॅक्टिसच्या जीवावरती हे सगळं झालेलं. बरं, इथनं मी गाणी म्हणतोय आणि नाचत कसं यायचं, ही तर प्रॅक्टिसच झालेली नाहीये. अशा सगळ्या परिस्थितीत थोडक्यात आज जे झालं तोच कार्यक्रम आणि तीच प्रॅक्टिस होती आमची, असं आपण म्हटलं तरी हरकत नाही. असं करत आज 60 मध्ये आमची 20 जणांची टीम इथे येऊन पोहोचलेली आहे. जसं जसं मी कल्याणकरी रामराया म्हणेन तसे तसे एक एक पुढे येतील. तर सर्व पात्रांना मी एक विनंती अशी करतो की मी एक नावं फक्त घेतो, त्यांनी पुढे यावं, एवढी एक छोटीशी विनंती करतो. सर्वांनी गाभाऱ्याच्या मागे यावं. सर्वात प्रथम 20 जणांच्या टीम मध्ये संवादिनीवरती साथ करणारे श्री नित्यनाथ आठवले सर, साईड ड्रमवर साथ करणारे श्री श्रीराम दातार, आमच्या टीमचे 2 मार्गदर्शक आणि आमच्यापेक्षा तरुण व्यक्तिमत्व. त्यानंतर तबल्यावर साथ करणारे श्री कुमार निखिल कोंडे. त्यानंतर आता भूमिकांची नावं विश्वामित्र श्री संकेत भिडे, अर्थात कुमार वेदांत भिडे. पुढे आलं तरी चालेल, इथे आलं तरी चालेल, इथेच आहे. त्यानंतर श्रीरामांच्या भूमिकेत श्री आनंद बिवलकर, सीता मातांच्या भूमिकेत माझी खरोखरची माता ज्योती घाटे. या पुढे लक्ष्मणाच्या भूमिकेत श्री अमरीश विसबुड. भरत श्री अथर्व दातार. शत्रुघ्न श्री श्रीपाद जोशी. वासुदेव धनगर आणि वाघ्या 3 in 1 सादर करणारे श्री निर्मय दातार. मुरळी आणि धनगरी 2 in 1 सादर करणारे कुमारी अनुप्रिया बिवलकर. बाळ संतोष आणि उतारा सेवेकरी कुमार आर्य कुवळेकर. दिंडी गजरात सहभागी आमच्याच तिघांच्या आया नेहा दातार, मनीषा पुंडे आणि माधुरी दातार. आणि त्यानंतर 2 पडद्यामागचे कलाकार आहेत, कृपया त्यांनी पण समोर यावं अशी माझी इच्छा आहे की ह्या सगळ्याची बॅकस्टेजच्या माध्यमातून मॅनेजमेंट करणारे आमचे मॅनेजर श्री अजिंक्य खरे, त्यांनी पुढे यावं. आणि त्यानंतर हा सगळा जो काही गेटअप दिसतोय हा व्यवस्थित मेकअप मध्ये पार पाडणारी कुमारी श्रुती साने, अशी ही सर्वांची टीम. 1 मिनिट थांबा, मोजून घेऊ तर पूर्ण झालेला. आणि अशा या पद्धतीने असंच प्रेम दिवसेंदिवस वृद्धिंगत होत राहावं हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. आणि ही संपूर्ण टीम अशाच पद्धतीने काहीतरी कार्य करत राहतो.
जय श्रीराम. या ठिकाणी हा कार्यक्रम बघून आता आपल्या ज्या महाराजांनी ही जी टीम विस्मृती उभी केलेली आहे ते खरोखरच आपण अयोध्येमध्ये आणि अयोध्येपुरता कार्यक्रम चालू आहे असं मला वाटतं. त्या सर्वांना माझ्याकडे हार्दिक शुभेच्छा. जय श्रीराम. एक छोटासा वेगळा प्रयत्न असा होता की काहीतरी वेगळं करायचं असं पुष्कळप्रमाणे माझ्या डोक्यात आलं होतं. तर ललितात वेगळं काय करता येईल तेव्हा असंच बोलता बोलता आईचं आणि माझं बोलणं चाललेलं आणि आई पटकन बोलली की पेट सारखाच कार्यक्रम आपण केला तर आणि